जय जगदंब नमो आदेश शिवशरणात. बऱ्याच वेळेला माझ्याकडे लिंगायत पंथाचे किंवा लिंगायत धर्माचे लोक जेव्हा येतात तर त्या बऱ्याचशा लोकांना त्या ठिकाणी शिवदोष लागू पडतो. शिवदोष कशामुळे लागतो तर जे लिंगायताच्या घरी जन्माला आलेले आहे परंतु जे नित्य शिवपूजन करत नाही, ज्यांनी गळ्यामध्ये बेल धारण केलेला नाही अर्थातच शिवलिंग धारण केलेलं नाही, किंवा ज्यांच्या हातून चुकीने हुकीने नाग हत्या झालेली आहे किंवा शंकराचा काही अपमान घडला आहे, अशा प्रसंगामध्ये लिंगायत धर्माच्या लोकांना शिवदोष लागलेला मी अनेकदा बघितलेला आहे, ज्यामध्ये माझे काही लिंगायत पंथाचे शिष्य सुद्धा होते. आता या सर्वांनी मला विचारलं की भाऊ यावरती उपाय काय, तर मी त्यांना उपाय सांगितला होता की श्री क्षेत्र कपिलधार येथे येऊन मन्मथ स्वामींचं दर्शन घेऊन मन्मथ स्वामीच्या समाधी स्थळाला 11 प्रदक्षिणा मारा व मन्मथ स्वामींच्या समाधीचा शक्य असेल तर अभिषेक घाला, अन्नदान करा. आता मन्मथ स्वामी नेमके कोण आणि नेमकं त्यांच्या समाधीचा आणि शिवदोषाचा काय संबंध आपण ते सुद्धा बघूया. बीड जिल्ह्यामध्ये असणारं कपिलधार हे अतिशय पावन क्षेत्र आहे. या पावन क्षेत्रामध्ये महान शिवयोगी आणि लिंगायत धर्माचं पुनरुज्जीकरण करण्याचं काम ज्यांनी संत बसवेश्वरांच्या नंतर हाती घेतलं असे महान शिवयोगी म्हणजे मन्मथ स्वामी. आज मी सध्या मन्मथ स्वामींच्या समाधी स्थळाच्या दर्शनाला आलेलो आहे. या ठिकाणी तुम्ही हे डोंगर, त्याबरोबर वृक्ष आणि या ठिकाणी धबधबा सुद्धा असतो, पण सध्या उन्हाळा असल्यामुळे हल्ली धबधब्याचा फ्लो नाहीये. पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये भरपूर या ठिकाणी पाणी वगैरे वाहत असतं. असं ह्या निसर्गरम्य परिसरामध्ये आपण बसलेलो आहोत आणि या धबधब्याच्याच पाठीमागे श्री मन्मथ स्वामींची संजीवन समाधी आहे. या संजीवन समाधीच्या फेऱ्या मारल्याचं पुण्य असं आहे की जसं मुस्लिम धर्मामध्ये सांगतात की आपण प्रत्यक्ष परमेश्वराला म्हणजे मुस्लिम संकल्पनेनुसार अल्लाहला बघू शकत नाही, म्हणून अल्लाहच्या प्रेषिताला शरण जावं, म्हणजे तर संताला, सुफीला, पीरांना शरण जावं. पीर आपला मेसेज किंवा आपली दुआ अल्लापर्यंत नेऊन पोहोचवतात. त्याच पद्धतीनुसार प्रत्यक्ष भगवान शंकराला आपण बघू शकत नाही, प्रत्यक्ष भगवान शंकराला आपण कधी बघितलेलं नाही. मग आपल्याला जर शिवदोष असेल तो कसा निघेल, तर ज्यांनी भगवान शिवासाठी शंकरासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य झिजवलं, तपश्चर्या केली आणि शेवटी भगवान शंकराच्याच नावाने संजीवन समाधी घेतली, अशा या मन्मथ स्वामींच्या समाधी स्थळाचं जर दर्शन मनोभावे घेतलं आणि समाधी स्थळाला प्रदक्षिणा मारल्या, 11 प्रदक्षिणा मारून स्वामींची क्षमा मागितली, तर ते आपला निरोप भगवान शंकरापर्यंत पोहोचवतात किंवा त्यांच्या अंगामध्ये तेवढी योगसिद्धता आहे, तेवढं तपोतेज आहे की आपल्याला लागलेला शिवदोष मन्मथ स्वामींच्या कृपाशीर्वादामुळे लोप सुद्धा पावतो. आता या ठिकाणी भरपूर आपण सांगून झालं. मग या ठिकाणी जे कोणी लिंगायत पंथाचे असतील, त्यात लिंगायत धनगर, लिंगायत माळी असो, लिंगायत वाणी असो, त्यामध्ये इतर कुठले पंथाचे आणखीन भक्त असो, किंवा जे लिंगायत नाही परंतु ज्यांना त्या ठिकाणी शिवदोष आहे किंवा महादेवाचं ओझं सारखं निघतं, त्यांनी सुद्धा इथे यायला हरकत नाही. शेवटी काय, लिंगायत असो किंवा इतर धर्मीय, सर्व शेवटी हिंदू धर्माचाच एक भाग आहे. तर आता आपण श्री मन्मथ स्वामींच्या दर्शनाला मुख्य समाधी स्थळाकडे जात आहोत. तुम्ही वरती बघू शकता, नाव आहे संत शिरोमणी मन्मथ स्वामी संजीवन समाधी श्री क्षेत्र कपिलधार. या कपिलधार क्षेत्रावरती मन्मथ स्वामींनी अखंड शिव तपश्चर्या केली होती. 12 वर्ष ते तपश्चर्येमध्ये रत होते असं सांगण्यात येतं आणि अंततः त्यांनी या ठिकाणी संजीवन समाधी घेतलेली आहे. आता या ठिकाणी हा प्रवेश मंडप आहे आणि इथे नित्य अन्नदान किंवा लग्न समारंभ, धार्मिक सोहळे सुरूच असतात बरं का. या ठिकाणी श्री मन्मथ स्वामींच्या समाधी स्थळाच्या बाहेर हा नंदी आहे. नंदी महाराजांचं आपण दर्शन घेऊया. आणि आता आपण येत आहोत श्री मन्मथ स्वामी महाराजांच्या समाधी स्थळावरती. या ठिकाणी श्री मन्मथ स्वामींची संजीवन समाधी आहे आणि ज्यांना शिवदोष असेल किंवा जे लिंगायत धर्माला फॉलो करत असतील आणि लिंगायत नसतील जरी तरी सुद्धा भगवान शंकरावरती प्रचंड श्रद्धा असेल, तर या संत विभूतींच्या
समाधी स्थळावरती आपण नक्की यावं, त्यांचं मनोभावे दर्शन घ्यावं. आणि बघा, परमेश्वर केव्हा खुश होतो? प्रत्यक्ष परमेश्वराची सेवा करण्यापेक्षा जर परमेश्वराच्या परमभक्ताची सेवा केली तर परमेश्वर अधिक लवकर प्राप्त होतो. त्यामुळे भगवान शिवशंकराला तर आपण प्रत्यक्ष बघितलेलं नाही, परंतु त्यांच्याच अंश स्वरूपाने असणारे मन्मथ स्वामी सुद्धा शिव अवतारच आहे, शिवाचा अंश आहे. त्यामुळे त्यांचं आपण या ठिकाणी मनोभावे दर्शन घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी अपील करतो, ज्यांना शिवदोष असेल इथे नक्की या स्थळाला या, भेट द्या. इथे आपल्या ऐपतीप्रमाणे अभिषेक करा, अन्नदान करा, देणगी द्यावी, किंवा या ठिकाणी असणाऱ्या समाधी स्थळाला आपण मंदिराला प्रदक्षिणा मारू शकतो. नक्की भगवान शंकराची आणि स्वामींची कृपा आपल्यावरती होईल. जय जगदंब. नमो आदेश.